नमस्कार मैत्रिणींनो, कोमल्स क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी कोमल आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज भरपूर जणी व्हिडिओची वाट पाहत असतील आपल्या. तर आज आहे संडे, बरोबर. आज सगळ्यांना सुट्टी, सगळ्यांची मुलं घरी असतात, मिस्टर घरी असतील संडे, बरोबर ना. तर मैत्रिणींनो, हे बघा, मला तुम्हाला सांगायचं विसरून गेलं की संडेचा दिवस आहे ना, आपण म्हणजे तुमचे काही डाऊट असतील, तुमच्या ज्या कमेंट येतात की मला म्हणजे इथं प्रॉब्लेम झाला, हे मला समजलं नाही, त्यासाठी आपण संडेचा व्हिडिओ ठेवूयात असं नंतर माझ्या लक्षात आलं की आपण संडेचा दिवस असं करूया की नाही का, सगळ्यांच्या कमेंटवर मला पण व्हिडिओ बनवायला वेळ मिळेल. आणि कसं काय, कसं माहीत आहे का, पोरांना सुट्टी असल्यामुळे आजूबाजूला पण भरपूर गोंधळ असतो, मग मला पण व्यवस्थित शनिवार आणि रविवार शूट करता येत नाही. तर आपण शनिवार आणि रविवार काय करू जाऊ माहीत आहे का, तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ना त्यावर मी व्हिडिओ बनवत जाईल. मला पण म्हणजे प्रत्येक जणींना कमेंटला उत्तर द्यावं लागतं आहे मला पण. आणि तुम्हाला जसं की माहीतच आहे की माझ्याकडे हेल्पिंग हँड कोणी नाही आहे, सगळं घरातलं मुलांचं बघून, माझं रेग्युलर कस्टमर बघून मला हे करायचं असतं. आणि तुम्हाला वाटत असेल की आज ताई निवांत आहेत, आज रविवार आहे, निवांत असतील, आज ताईंचा व्हिडिओ आला नाही. तर असं काही नाही, मला उद्या हे बघा अर्जंट द्यायचं आहे, ते मी काम करते. तर बघा मी हे काम करते, मला ना ह्या 4 साड्या आहेत ना, ह्या पिको फॉल करून आणि ह्या साड्यांवरचे ब्लाऊज आहेत ना ते मला शिवून द्यायचे आहेत. कारण साड्या पण मी अगोदर बाहेर देत होते पिको फॉल करायला, पण मी आता देत नाही, मी आता स्वतःच करते. कारण कस्टमर ते आवडणं गेलं म्हणून मी आता स्वतःच करते. आणि हे बघा, ह्या एका ड्रेसचं पण कटिंग करायचं आहे, हा पण ड्रेस मला 2-3 दिवसात द्यायचा आहे. ह्यांनी भरपूर दिवस झाला आपल्याकडे शिवायला दिलेलं, ह्यांचा ड्रेस आणि ब्लाऊज दिलेलं, त्यांचं पण स्टिच करायचं आहे. आणि ह्या ज्या 4 साड्या आहेत ना त्यांचं पण मला स्टिच करायचं आहे. कारण आता सध्या लग्न साराय आहे, प्रत्येकांच्या लग्नाच्या तारखा आहेत, विथ आपले व्हिडिओचे मला व्हिडिओ बनवावं लागतात आपल्याला कटिंगचे. मग हे व्हिडिओ करणं, पोस्ट करणं, हे कस्टमरचं म्हणजे साड्या पिको फॉल करणं, ब्लाऊज शिवून वेळेवर देणं, एवढी सगळी कामं करायची असतात. आणि आज संडेच्या दिवशी मी हे आज सगळं करायचं ठरवलं आहे. ॲटलिस्ट कटिंग तरी करूया, नंतर संध्याकाळी जास्त वेळ शिवतात येतं कटिंग केल्यानंतर, म्हणून मी एक दिवशीच मी सगळं कटिंग करून ठेवते. आणि हे बघा, व्हिडिओच्या नादात हे कस्टमरचं जर मी शिवून दिलं नाही तर आपल्याकडं कस्टमर येणार नाही. मला नुसते व्हिडिओज बनवत राहावे लागेल, मला नुसतं तुम्हाला शिकवतच राहावं लागेल. माझं रेग्युलर कस्टमर मला नाराज करून जमणार नाही, त्यामुळे मला त्यांचं पण शिवून देणं गरजेचं आहे. आणि एका ताईंची आपल्याला कमेंट आहे की त्यांनी आपले व्हिडिओ पाहून मिस्टरांना नवीन मशीन आणायला लावले. आणि ह्या ताई आहेत करमाळ्यावरून, आणि त्यांना शोल्डर पट्टीचं म्हणजे शोल्डरचं गळा कुठपर्यंत घ्यायचा, गळा रुंदी म्हणजे काय हे त्यांना काहीच माहीत नाही. ते आपले व्हिडिओ बघून शिवणकाम शिकणार आहेत. तर आज खास त्यांच्यासाठी आपण एक्सप्लेन करणार आहोत, आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवणार आहोत. तर आणि हे बघा, तुम्हाला वाटत असेल मी बसले, पण बसलेली नाही आहे. माझं जे काम आहे, माझे 4 ब्लाऊज मला मंडेला संध्याकाळपर्यंत म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत मला द्यायचे आहेत. आणि त्या 4 साड्या पिको फॉल वगैरे हे मला करायचं आहे. तर हे बघा, करमाळ्याच्या ताई आहेत, त्यांना इथलं शोल्डरपासलं माप कळलं होतं, त्यांना गळा रुंदी आणि गळ्याचं माप हे कळलं नव्हतं. कारण त्यांची सुरुवातच पहिल्यापासून आहे आणि त्यांनी आपले ना व्हिडिओ बघून मिस्टरांना मशीन आणायला लावले. तसे त्यांची कमेंट पण आहे की ताई एकदा एक्सप्लेन करून दाखवा. तर हे बघा, आता मी जसं की सांगितलं आहे, आपल्याला आपल्या मापाचा ब्लाऊज शिवायचा आहे. तुमची साईज किती आहे ती त्यानुसार ब्लाऊज शिवायचा आहे. माझी जी साईज आहे ती 34 इंच आहे. आता तुमच्या साईजनुसार किती गळा रुंदी, शोल्डर किती घ्यायचं तो मी चार्ट कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. तर हे बघा, हे जे पेपर घेताना आपण पेपर कटिंग करतो आहे, असं समजा पेपर कटिंग करताना बंद बाजू, हे माझे हात दिसतात ना, ती बंद बाजू आहे आपल्या साईडला. ह्या साईडनं आपल्याला मापं टाकायचे आहेत. आणि टेप समजलं आहे का सगळ्यांना, टेपवरचं हे बघा, हे जे छोटं असतंय त्या साईडनी मापं घ्यायचे, ठीक आहे, छोटं. आता आपल्याला 34 साईजचा ब्लाऊज शिवते मी डीप नेक शिवणार आहे. जर बॅक डीप नेक नको आहे तुम्हाला, 8चा 6चा गळा असेल तर तुम्ही गळा रुंदी 2 घेऊ शकता.
ठीक आहे. मला आता डीप नेक पाहिजे, म्हणजे 10च्या पुढे असेल तर 34 इंचाला तुम्ही गळा रुंदी ही जी असती ती गळा रुंदी असती ही. हे बघा मी किती घेते, 1.25. ठीक आहे, 1.25 इंच. आणि शोल्डर पट्टी ह्या पॉईंटपासनं पुढं शोल्डर पट्टी 3 इंचाची घ्यायची. ठीक आहे, 3 इंचाची. खूप सोपं सांगते मी, एवढं सोपं कोणी सांगत नाही. आणि बाकीची दुसरी एक पद्धत आहे ती पण सांगते मी. डायरेक्ट हे बघा इथून 5 घ्यायचं इथून, आणि त्यातून 3 कमी करायचं. किती? 3. ही झाली शोल्डर पट्टी. आणि ही झाली आपल्याकडच्या साईडला असती ती गळा रुंदी असती, आणि ही असती ती शोल्डर असते. हे जे आहे ते शोल्डर. आणि मुंड्याचं जे माप टाकायचे ते ह्या सेकंड नंबरच्या पॉईंटवर टाकायचे. आता मुंडा किती आहे बरं? मुंडा माझा 34 साईजचा आहे, 5.5. ठीक आहे, 5.5. मी 5.5 वर पॉईंट करते एक. ठीक आहे, 5.5 वर पॉईंट केला मी. आणि आता ही सरळ रेषा आपण आखून घ्यायची. ठीक आहे. बाकी जे मी पेपर कटिंग दाखवले तुम्हाला ते माप समजलेत का सगळ्यांना? नसतील समजली तर आत्ताच डाऊट क्लिअर करा. कारण आपण जे ज्यांना काहीच ब्लाऊजमधला फक्त माहिती आहे त्यांच्यासाठी आपण सुरू केलेला आहे क्लास. आणि इथे 5 घेतले, इथे पण 5 येत आहे का हे एकदा कन्फर्म करून घ्यायचं. हे बघा माझं थोडं जास्त गेले, तर हे बरोबर सरळ रेषा पट्टीच्या सहाय्याने आखून घ्यायची आहे. आता कुठलं माप कोणतं कळलं? ही आपली आहे गळा रुंदी. परत एकदा बघा, जे नवीन आहेत ना, पेपरची फोल्ड बाजू जी ओपन बाजू आहे ते पुढच्या साईडला आहे, जी बंद बाजू आहे ती माझ्या साईडला आतल्या साईडला आपल्याकडच्या साईडला करायची आहे. आणि पेपरचा वरचा जो भाग आहे ना तिथून मापं टाकायचे आहेत आपल्याला पेपरच्या. ठीक आहे, ही असती ती गळा रुंदी असते. ती किती घ्यायची? जर हे अवघड वाटत असेल तुम्हाला हे 2 मापं टाकाय, तर तुम्ही डायरेक्ट इथून 34 साईजपर्यंत 5 घेऊ शकता. तुम्ही 30 ते 34 साईजपर्यंत 5 घ्या. 28 साईज असेल तर 5.25 घ्या. ठीक आहे, म्हणजे जे नवीन आहे त्यांचं कवर होऊन जाईल जोडण्यात वगैरे, त्यामुळं मी 5 इंच सांगितलं आहे. आणि जे चार्ट शेअर केला आहे, जे परफेक्ट आहे, ज्यांना येतं आहे आणि फक्त त्यांच्या गळारुंदी किंवा मुंड्याचे जुळी असे प्रॉब्लेम आहेत, त्यांनी जो मी चार्ट शेअर केला ना त्यानुसारच शिवा. आणि ही जी लाईन आहे ती चेस्ट लाईन आहे. ठीक आहे, आणि यावर आपल्याला चेस्टचा 4था भाग टाकायचा आहे. 4था भाग कसा करायचा याची पण एक कमेंट होती की आता चेस्टचा 4था भाग कसा करायचा ताई, समजला नाही म्हणून, अशी पण एक कमेंट होती मला. तर हे बघा, ही पूर्ण 34 घ्यायचं आहे. ठीक आहे, इथे किती भरते? 34 हे जे टेपचं टोक आहे म्हणजे एक आहे ते इथं 34ला ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि हे अर्ध करायचं आहे फोल्ड करून. ठीक आहे, हे झालं. आणि आता हे झालं 2 म्हणजे हाफ झालं. आणि हे जे आहे ते इथं जॉईन करायचं आहे. आणि हा झाला तो 4था भाग. ठीक आहे, हे बघा इथं फोल्ड केलेला टेपचा आलं आहे. हा झाला 4था भाग. किती आला आहे आपला 4था भाग? 8.5. ठीक आहे, तुम्ही तुमच्या साईजनुसार असं करा. जे नवीन आहेत ना, ज्यांना समजत नाही आहे त्यांनी असं करा. आणि पुढे काय घ्यायचं आहे, इथे आपण 8.5 वर घेतलं, पुढे काय घ्यायचं आहे? 1.5 ते 2 इंच मार्जिन. तुम्ही जे नवीन आहेत ते 2 इंच घ्या. जे रेग्युलर शिवतात त्यांचं रेग्युलर ठेवलं तरी चालतं आहे. आणि मेन म्हणजे ब्लाऊजची उंची ती मी काय सांगितली नाही, ती उंची सगळ्यांनाच मेजर करता येत असेल, त्यामुळं उंचीचं मी काय दाखवत नाही. त्या ताईंना हे इथलं एवढं समजलं नाही, मी एवढंच दाखवते तुम्हाला, तर तुम्ही समजून घ्या. आणि आता आपल्याला इथला मुंड्याचा शेप द्यायचा आहे आपल्याला. तर बॅकचा किती इंचावर देणार आहे आपण? अगोदर कुठला देणार, फ्रंट की बॅक? अगोदर द्यायचा बॅक. ठीक आहे, बॅक. आणि फ्रंटचा शेप देण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला? ही लाईन घ्यायची आहे. ठीक आहे, आणि ह्या लाईन टेप असा मोजून घ्यायचा 5.5 वर.
आणि हे असं फोल्ड करायचं आहे टेप आणि मध्य काढून घ्यायचा ह्या रेषेचा. ठीक आहे. आणि आता आपल्याला द्यायचा आहे ह्या पॉईंटवरनंच शेप द्यायचे आहेत आपल्याला. आता बॅकचा जो शेप आहे तो ह्या पॉईंटच्या ही जी रेषा आहे का आपली मुंड्याची त्या रेषेच्या बाहेरनं बॅकचा शेप येणार. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ह्या पॉईंटवरनं हा पॉईंट जॉईन करायचा आहे शेप देत. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिसनी शेप येते. आणि आता आपल्याला द्यायचा आहे फ्रंटचा कितीवर देणार आहे आपण 1 इंचावर. ठीक आहे. हा 1 इंच आणि हा पॉईंट. आता हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. हा पॉईंट राईट ह्या पॉईंटपासून आपल्याला फ्रंटचा शेप ही जी रेषा आहे त्याच्या आतून द्यायचा आहे. आणि बॅकचा दिला तो कुठला ह्या रेषेच्या बाहेरून दिला. ठीक आहे. आता बॅकचा पण काय करायचं आहे ह्या पॉईंटला जोडल असा शेप द्यायचा आहे आपल्याला. हे बघा हळूहळू द्यायचा आहे मग व्यवस्थित दिला गेला जातो. आणि हे जॉईन करायचं आहे बॅक आणि फ्रंट. इथला जो पॉईंट आहे तो बॅकच्या शेपला आणि फ्रंटच्या शेपला पण तो पॉईंट लक्षात घेऊन जॉईन करायचा आहे. ठीक आहे. आलं का लक्षात तुमच्या? हे बघा हे मी खालचं दाखवत नाही. आय होप तुम्हाला समजलं असेल. हे जे ताईंचे कन्फ्यूज होत होतं दोघी तिघींचे मला तसे मेसेज आले होते की ताई तुम्ही गळारुंदी कशी घेतली, शोल्डर, मुंड्याचं माप हे त्यांना एकदा एक्सप्लेन करून पाहिजे होतं. तर आपण खास त्यांच्यासाठी एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. आपण त्या ताईंचं एक्सप्लेन केलं. जसं की आता इथून पुढं आपण काय करणार आहे शनिवार आणि रविवार आहे तो तुमच्या जे डाऊट आहे तुम्हाला जे कळलं नाही त्यावर हे 2 दिवसाचे व्हिडिओ आहेत ना ते यावर येणार आहेत. तुमच्या म्हणजे सगळ्यांच्या कमेंटला मला पण उत्तर देणं पण गरजेचं आहे. नाही तर तुम्हाला राग येईल. बरोबर ना. मी नुसत्याच कमेंट वाचून सोडते तुम्हाला उत्तर देत नाही. तुम्ही व्हिडिओ माझे पाहताय मी तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देत नाही. मग तुमचं पण समाधान वाटलं पाहिजे का नाही. त्यासाठी मला शनिवार आणि रविवार द्या. कारण शनिवार रविवार मुलांना सुट्टी असते. मला पण व्यवस्थित शूट करता येत नाही आणि माझी पण कामं असतात ती पण मला करायची असतात. तुम्ही बघितलंच असेल की आजच्या दिवसात मला एवढं कंप्लीट करायचं आहे. मी दाखवलेलंच आहे तुम्हाला. आणि व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चलो बाय.